नमस्कार सर्वांना, घरचा स्वाद अँड फूड चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज रेसिपी खूप छान बनवलेली आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. मँगो लाडू बनवलेले आहेत मी. रवा पण आहे, कोकोनट पण आहे. रेसिपी दाखवते, शेवटपर्यंत बघा. चला मग साहित्य काय घेतलेलं आहे ते दाखवते. इथं एक आंबा घेतलेला आहे मी, बघू शकता पिकलेला. कट करून घेतला आहे, साल काढून. पिठी साखर घेतलेली आहे, रवा घेतलेला आहे आणि हे कस्टर्ड पावडर आहे 2 चम्मच आणि कोकोनट घेतलेले आहे, म्हणजे खोबरं घेतलेलं आहे. तर साहित्य आपण कमी जास्त आपल्या अंदाजानुसार करायचं की आपल्याला किती बनवायचे आहे. त्यामुळं मी एक आंब्यासाठी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे. तो रवा आता आपण अबडधबड भाजून घ्यायचा आहे आणि आंब्याची मिक्सरमध्ये प्युरी करून घेतलेली आहे, ती याच्यामध्ये टाकते आणि छान मिक्स करून घेऊया आपण. खूप छान लागतात हे. आंब्याचा सीझन अजून आहे तर पटापट बनवून खा तुम्ही पण, जर का आवडले तर. छान असं मिक्स करून घेऊया. पिठी साखर मी एकदम कमी घेतलेली आहे, ती टाकते. आपल्याला गोड जास्त आवडत असेल तर आपण जास्त घेऊ शकता. आणि कस्टर्ड पावडर घेतलेला आहे. हे जर का नसेल तर आपण मिल्क पावडर घेतली तरी पण चालतं आणि काहीच नसेल तर तरीही असेही बनवू शकतो आपण, छान लागतात. आता हे पूर्ण मिक्स करून घेऊया छान, बघू शकता. आपण याच्यामध्ये खोबरंसुद्धा वापरू शकतो. रवा जो घेतलेला आहे त्या ठिकाणी आपण खोबरं पण सुद्धा घेऊ शकतो, पण मी रव्याचे बनवलेले आहेत. खोबऱ्याचे पण मी दाखवेल एक वेळेस. आता हे आपल्याला शिजून घ्यायचं आहे. रवा असल्यामुळे थोडासे शिजू द्यावं लागेल आपल्याला. झाकण ठेवून थोडा वेळ होऊ दिलं होतं, बघू शकता. परत एकदा फिरून घेते. छान असा आपला शिजलेला आहे, बघू शकता रवा. खूप छान लागतात हे, लहान मुलांना तर खूप आवडतात. बघा रवा शिजलेला आहे आपला. आता आपण गॅस बंद करूया आणि एका प्लेटमध्ये हे काढून घेऊया थंड होण्यासाठी. म्हणजे की कढईतच ठेवलं तर कढई गरम असते, त्याच्यामुळे ते लवकर थंड होत नाही. त्याच्यामुळे मी एका प्लेटमध्ये काढून घेतले आहे आणि फॅनच्या खाली थंड करून घेणार आहे. बघा थंड करून घेतलेलं आहे मी, थंडसुद्धा झालेलं आहे आपलं मिश्रण. आता आपण लाडू बनवूया. त्यासाठी ओल्या खोबऱ्याचा किस आहे हा, मिक्सरला फिरून घेतला होता मी. आता आपल्याला छोटे छोटे असे लाडू बनवून घ्यायचे आहेत. हाताला आपण तूप लावू शकतो, तूप किंवा तेल लावून हे लाडू वळून घ्यायचे आहे आपल्याला, जर का चिकटत असतील तर. कारण मी याच्यामध्ये तुपाचा वापर केलेला नाही आहे. आपण तूप 1 चम्मच टाकलं तर आणखीन छान आहे, पण मी थोडंसं अगदी लाडू वळताना लावलेलं आहे, बघू शकता. गोल गोल आता बनवून घ्यायचे आहे आपल्याला, छोटे छोटे. छोटे किती मोठे आपल्या अंदाजानुसार आपण बनवायचे. लाडू बनवून झाला आहे. आता जो खोबऱ्याचा किस आहे त्याच्यामध्ये आपण त्याला सर्वकडून खोबरं लागेल असं फिरून घ्यायचं आहे, बघू शकता. आता सर्व लाडू मी असेच वळून घेते, दाखवते तुम्हाला वळल्यानंतर. बघा मी सर्व लाडू वळून घेतलेत आणि खोबऱ्यामध्ये चांगले फिरवून पण घेतलेले आहे. किती छान आणि सुंदर दिसत आहे, बघू शकता. मँगो रवा लाडू आणि खोबरं चे आहेत हे. तर आपल्याला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईबसुद्धा करा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद. व्हिडिओमध्ये जर का काही चुकत असेल तर प्लीज माफ करा.